हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. Dream11 कडनं पैसे घेऊन कॉन्टेस्ट आता बंद. ऑनलाईनच्या गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय. Dream11 कडनं युजर्सना सूचना जारी. युजर्स कधीही पैसे काढू शकणार. भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआर बाहेर काढण्याच्या आदेशांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 11 ऑगस्टपासून पकडलेल्या कुत्र्यांना न सोडण्याचे आदेश. निर्विजीकरण करूनच सोडा, कोर्टाचा निर्णय. जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं. वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडनं अधिसूचना जारी. राज्यातल्या महापालिकांच्या प्रभाग रचनेचं प्रारूप आज प्रसिद्ध होणार. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह अ, ब, क वर्गातल्या मनपांचे प्रभाग आज कळणार. 28 ऑगस्टपर्यंत देता येणार हरकती आणि सूचना. पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातनं प्रवास सुरू. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे. पीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत मुंबई, बेंगळुरू, मुंबई, गोवा आणि इतर प्रमुख रस्त्यांवरती टोल नाही. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही गणेश चतुर्थीपूर्वीच पगार देण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. पगाराची फाईल आजच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये चक्क कुत्र्याचाच बिबट्यावर हल्ला. कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर लांब फरफटत नेलं. युट्यूबर एल्विश यादवच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये एकाला अटक. फरीदाबाद गुन्हे शाखेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान कारवाई. ईशांत उर्फ इशू गांधी असं आरोपीचं नाव. मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली. मुंबईच्या HN रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल. अनिल अंबानी आणि नीता अंबानीही तातडीने मुंबईत.